नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील उर्शे हद्दीमध्ये द्रुतगती महामार्गाच्या लगत पुलाजवळ या ठिकाणी दोन हायवाचा भीषण अपघात झालेला आहे आणि त्यातच यामध्ये पिकअपला पण धडकलेला आहे. तर या भीषण अपघातामध्ये एक जणाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी आहेत. काही वेळापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे. हा हायवा जो आहे क्रशांड घेऊन निघाला होता, हा पूर्णतः पलटी झालेला आहे. म्हणजे तीव्र उतार आहे. त्यातच या ठिकाणी काही टपऱ्या आहेत. त्या टपऱ्यामुळं वाहनं थांबली जातात आणि त्या ठिकाणी भीषण अशा अपघाताच्या घटना घडत आहेत. तर या ठिकाणचा जो हायवा आहे तो हायवा आपण पाहतोय. या ठिकाणी वेळीच पोलिसांनी धाव घेतलेली आहे. एक जणाचा जागीच मृत्यू झालेला आहे तर 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत. दुचाकी स्वार या ठिकाणी या हायवाखाली अडकल्यामुळं त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. घटनास्थळी पोलीस पोचलेले आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. इतका भयानक अपघात आहे की या महामार्गाच्या लगत जे काही टपऱ्या आहेत या टपऱ्यावर काही वाहन चालक थांबतात आणि 2 हायवाचं मोठ्या काय झालं होतं नेमकं? काय तुमचं नाव? माझं नाव कुणाल कारके. हा हायवाला व्हाईट हायवाला इकडनं आला होता. हा इकडनं आला होता. मागा हा 2 व्हीलरवाला होता आणि पलीकडनं पिकअपवाला होता. तर तो व्हाईट जो हायवावाला आहे तो हायवावाला असं आल्यानंतर ना ह्या गाडीवाल्याला त्याने दाबलं. त्या दाबल्यानंतर ना हा गाडीवाला मागं होता 2 व्हीलरवाला. तो 2 व्हीलरवाला जागीच गेला. बरं काय कशामुळे होतं इथं नेमकं म्हणजे इथं आता हे 2 टपरे आहेत. त्या टपऱ्यांना शेजारी गाड्या असतात कडेने. आम्हाला येता जाताना त्रास तो होतोच तो, कारण की गाडीवाला दाबतो, हा गाडीवाला दाबतो तिकडला इकडं दाबतो. तर ही या ठिकाणी दुचाकी आहे. दुचाकीचा नंबर आम्ही सांगत आहोत. या ठिकाणी जी दुचाकी आहे दुचाकीचा नंबर आहे MH14 MB 8070. MH14 MB 8070 क्रमांकाची ही एनफिल्डची बुलट आहे. ह्या बुलटवरचा जो बुलट स्वार होता त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. तर बरेचसे नागरिक या ठिकाणी मदतीसाठी धावून आलेले आहेत. तर आम्ही पोलिसांकडनं माहिती घेतोय. पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर इतकी भयानक परिस्थिती आहे. जो हायवा जो आहे तो एकदम खेळण्यातल्या वाहनासारखा तो हायवा रस्त्याच्या बाजूला पलटी होऊन त्याची चाकं वर झालेली आहेत. पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी वाहनं बाजूला काढण्याचा काम सुरू आहे. पण तीव्र उतार आहे. बाजूला द्रुतगती महामार्ग आहे आणि या ठिकाणचा हा अपघात इतका भयानक आहे. तर अद्यापही जे मृत आहेत त्यांची ओळख पटलेली नाही आहे, कारण वेळीच या ठिकाणी धाव घेऊन मृतदेह तर जे पोलीस आहेत आम्ही पोलिसांकडनं जाणून घेतोय. क्रेनच्या माध्यमातून वाहनं बाजूला काढण्यात येत आहे. तर या ठिकाणी बगाड साहेब आहेत. बगाड साहेब, नेमकं काय अपघात कसा झाला, किती मयत आहेत आणि किती जखमी आहेत? आता या ठिकाणी आम्ही आल्यानंतर आमच्या लक्षात आलं आहे का समोरून डंपर येत होता आणि समोरून पण एक डंपर येत होता. त्याची धडक लागून एक व्यक्ती तर जागेवरच मयत झालेला आहे आणि जखमींना आतर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवून दिलेलं आहे. सध्या ट्रॅफिक काढायचं काम चालू आहे. आता थोड्या वेळात ट्रॅफिक क्लिअर होऊन जाईल. आता त्यांची नावं वगैरे डिटेल्स दवाखान्यामध्ये गेल्यावर समजून जाईल. तर पोलिसांकडनं आम्ही माहिती घेतलेली. वाहनं जपून चालवा, पावसाळा सुरू आहे. या ठिकाणी जी ही पिकअप आहे, काय नेमकं पिकअप सोबत काय घडलं होतं? काय नाव तुमचं? काय झालं, माझं नाव आहे भरत गारे, सरपंच. आम्ही वरून खाली चाललो होतो. हा जी डंपर आहे ना तो वरून फास आला. त्या डंपरला ठोकला. त्या डंपरने आम्हाला डायरेक्ट तिथं दाबलं आणि तो मागं गाडीवाला जो होता ना त्याच्या खाली तो मृत्यू झाला त्याचा. बर, हा इतका भयानक अपघात आहे. काळजाचा ठोका भयंकर. चुकवण्याचा तुमचाही जीव वाचलाय. त्याबद्दल इथं काय उपाययोजना केली पाहिजे?
आता इथं उपाय Speed limit चे board लावले. बोर्ड लावलं पाहिजे गाड्या हे डंपरवाला जी ड्रायव्हर आहे ना पूर्ण रस्ता हे चिर चाललं पाहिजे तिथं हा. हे चांगल्या माणसाची मोकार नुकसान करणार ना यांना ब्रेक दाबायचं कळत नाही काय नाही एखाद्या माणसाचा जागेवर जीव जाणार राहणार आहे अशी एक परिस्थिती जणाचा जागी जीव गेलाय जागेवर. दोघ जण गंभीर जखमी. दोघांना एकाला हाताला लागलेलं आहे त्या ड्रायव्हरला आणि त्याच्या डोक्याला लागलेलं आहे त्या दुसऱ्या ड्रायव्हरच्या तर हे प्रत्यक्षदर्शी आहेत की यांचा हा पिकअप आहे, या पिकअपचंही मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झालेलं आहे. झालेलं आहे. तर अपघात झाल्यानंतर हा जो अपघात आहे की समोरासमोर हे डंपर एकमेकांना धडकले. ह्या धडकेमध्ये एक पिल्लूचा मृत्यू जो झाला. हायवा आहे तो बाजूला पलटी मारलाय, दुसरा पलटी होता होता वाचला आणि दुचाकी साराचा जागीच मृत्यू झाला. तर यामध्ये पिकअपचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. दरवाजा वगैरे सुदैवाने या ठिकाणी जीव वाचलेला आहे. तर MSRDCने या ठिकाणी जे अपघात होऊ नये म्हणून ज्या उपाययोजना केल्या पाहिजे त्यातच जो वरचा पूल आहे त्या पुलाच्या ठिकाणी पण वळताना बरेच वेळा अपघात होतात. तिथला प्रसंग कसा आहे सांगा. तिथं पण पुलावर पण ब्रेकर टाकाय पाहिजे कारण पिळणं खराब आहे ते हा. गपकेरी गाडीवाला तर दुसऱ्या गाडीला धडकवतो डायरेक्ट माणूस असा प्रश्न आहे त्याचा. तर MSRDCने जे IRB टोल रोड आहे या ठिकाणी नागरिकांचा जीव जात आहे. तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि तुर्तास वाहनाच्या रांगा ह्या लांब लचक लागलेल्या आहेत. ज्या द्रुतगती महामार्गाने मुंबईला जाणारी जी वाहनं आहेत ते या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहेत. आता काही वेळामध्ये मार्ग रिकामा करून वाहतूक सुरू होईल. तर ट्रेनच्या साह्याने या ठिकाणी इथली वाहनं बाजूला काढण्याचं काम होत आहे. काही वेळामध्ये वाहतूक सुरू होईल. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. IRBच्या वतीनं या ठिकाणी उपाययोजना करणं गरजेचं आहे. हा जो त्यातच RTOचं दुर्लक्ष असल्यामुळं ह्या हायवाची नंबर प्लेट आहे ती झाकण्यात आलेली आहे. MH12 पुढचे डिजिट दिसत नाहीत. 5587 अशा पद्धतीनं दंड पडू नये म्हणून नंबर प्लेट झाकण्यात आलेली आहे. तर ट्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी वाहनं बाजूला घेत आहेत. पोलीस जागेवर पोचलेली आहे. उर्शे हद्दीमध्ये जो हा पूल आहे या पुलाच्या ठिकाणीही वाहनं येतात आणि वाहनं एकमेकांना धडकतात. हा सर्वात भीषण अपघात आहे की यामधल्या कॅबिन जी आहे ती पूर्ण उलटी पालटी झालेली आहे. तर RTOच्या गाड्या कायम या ठिकाणी फिरत असतात पण नंबर बदलून या गाड्याचे डिजिट बदलून हे द्रुतगती महामार्गावर येत असतात. तर या हायवे पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी वाहनांना थांबवण्यात आलेलं आहे आणि काही वेळामध्ये या ठिकाणी रस्ता खुला केला जाईल. तर हे महामार्ग पोलीस आहेत. किती वाजता झाला हा अपघात? सर अर्धा पाऊण तासापूर्वी अपघात झाला. आम्हाला लगेच बातमी कळली. ऑफिसपाशी आम्हाला जोरात आवाज आला. आम्ही ताबडतोब इथं आलो. इथं माहिती घेतली असता की दोन जोरात धडक होऊन त्याला ॲम्ब्युलन्सद्वारे सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवून आले आहे. आता कारवाई आता इथं चालू आहे कंटिन्यू. ट्रॅफिक आता सुरळीत वाहतूक करतो आहे. गाड्या बाजूला वाहन बाजूला ठेवण्यात आले आहेत. चालू आहे कामं. तर नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत. इथं ह्या पुलावर अनेक वेळा वाहन चालकांची चूक होती. त्यांना मुंबईला जायचं असतं, उर्शेच्या मार्गाला घुसतात आणि त्यामध्ये अपघात होतात. त्या बाबतीत काय MSRDCला सूचना दिलेल्या आहेत का? आता भरपूर टाईम यावर म्हणजे परंडवाडी पोलीस स्टेशन यांनी कळवले भरपूर या गोष्टी. आता आम्ही पण या रॉंग वेने जाणारे डंपर असेल त्याला पण आम्ही भरपूर कारवाई करत आहोत. आमच्या प्रभारी आदेशाने भरपूर नो एंट्री गोष्टीत गाड्या आपल्या डंपर एंट्री यांना आम्ही कारवाई चालू आहेत आमच्या. बरेचसे वाहनं जी आहेत डिजिट लपवून चालतात. आता जो पलटी झालेला जो हायवा आहे त्याचे डिजिट लपवलेले आहेत. मग कारवाई कशी होणार? काय आपल्याला एक नंबर प्लेटचा फायनान्स विजिबिलिटी किंवा बाकी त्याचं लायसन्स विसर असं त्याद्वारे आम्ही फाईन मारतो. तर पोलीस या ठिकाणी वाहतूक नियमन करत आहे. फार भयानक भीषण असा अपघात झालेला आहे. समोरासमोर दोन हायवा एकमेकाला धडकलेले आहेत. आता एक हायवा जो आहे तो बाजूला काढण्याचं काम चालू आहे. शिरगाव
परंदोडी पोलीस स्टेशनचे पोलीस पोहोचलेले आहेत, तळेगाव दाभाडेचे पोलीस पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांनी या ठिकाणची वास्तव माहिती सांगितलेली आहे. ही जी दुचाकी आहे MA14 MB 8070 याच्यावरचा जो तरुण आहे तो जागीच त्याचा मृत्यू झालेला आहे. तर या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत. काय इथली परिस्थिती आहे? म्हणजे वारंवार या ठिकाणी पुलावर पण वाहन चालकांची चकमक होत असते, अपघाताचे प्रमाण वाढत आहे, त्याबद्दल स्थानिक म्हणून काय उपाययोजना केल्या पाहिजे? इथं जे साईडला टपऱ्या वगैरे आहेत, हॉटेलं आहेत, ही बंद केली पाहिजेत. त्याच्यामुळं गाड्या दोन्हीकडनं लागतात आणि असे प्रॉब्लेम वारंवार होतात. तर बघूयात MSRDC आणि IRBच्या वतीनं सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना होतात का आणखी अपघाताची प्रतीक्षा केली जाते? मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.